पालत्या घागरीवर कितीही पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तरी पण त्या पालत्या घागरीवर पाणी राहतं का? म्हणजे अंतिमतः कितीही कष्ट केले जर ते निरर्थक ठरत असतील तर त्या कष्टाचा काही उपयोगही नाही आणि आपला वेळ पण जाणार आहे वाया. मुळातच दुर्जन असणाऱ्या व्यक्तींना आपण कितीही सांभाळलं, कितीही आपण त्यांना जीव लावला तरी त्यांच्यापासून आपल्याला दुःखच सोसावं लागतं. हे खरं सत्य आहे. रस्त्यावरील काटे आणि जीवनातील माणसं हे ओळखणं कधीही आपल्याला शिकलं पाहिजे. जीवनात होणाऱ्या आपल्या चुका ह्या आपण कधीच मान्य करत नाही आणि हे मान्य करत नाही हीच सगळी सर्वात मोठी आणि कठीण समस्या आहे. आपल्या जीवनातील आपण अनेक समस्यांना, अडचणींना तोंड देत असतो. बहुतांश समस्या, अडचणी ह्या आपल्या स्वतःच्या चुकीमुळेच आपल्याला भोगाव्या लागतात किंवा त्या निर्माण होत असतात. चांगले वाईट, योग्य अयोग्य ओळखण्यात आपली झालेली चूक आपल्या जीवनात समस्या ही निर्माणच करत जाते. जगात कोणीही वाईट नसते. आपल्या वाट्याला जे काही चांगलं किंवा वाईट आलेलं आहे किंवा येत असतं ते आपल्या कर्मानुसार येत असतं. त्यासाठी आपण कोणत्याही गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो ना की कोणतीही दुसरी व्यक्ती त्या गोष्टीला जबाबदार राहत असते. कधी आपण दुसऱ्यावर विश्वास टाकण्यात चुकलो तर त्याचा फटका आपल्यालाच बसणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे समजणं. आपण रस्त्यावर चालताना रस्त्यावरील काट्यावर पाय देतो आणि वेदना झाल्यानंतर मात्र काट्यांना दोष देतो. निसर्गात प्रत्येकाची वृत्ती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि असते सुद्धा. ज्याचा जसा तसा गुणदोष असतो, जसं तसं आचरण असतं, त्याच्या पद्धतीने त्याचा स्वभाव असतो. जीवन जगताना अनंत बाबी, अनंत विषय, अनंत अडचणी आपल्याला जीवनामध्ये अनुभवायला मिळत असतात, आपल्या जीवनामध्ये येत असतात. अनेकांशी, वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या कारणांनी संपर्क होत असतो, होतो. हे स्वाभाविकच आहे. संपर्कात येणारी सगळीच माणसे ही आपली वाईटच असतील असं नाही आणि सगळी चांगली देखील असतील असं पण आपण ठरवू शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव, गुणधर्म हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आपण कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवला पाहिजे हे अगोदर आपल्याला समजायला हवं. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवणे अपेक्षित नाही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर त्यांचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतील. काटा पायात शिरल्यावर वेदना तर देणारच आणि वेदना देणे हा त्याचा गुणधर्मच आहे. तो त्याचा मूळ स्वभाव कसा काय सोडेल? आपण कितीही चांगले असू त्याचे काट्याला काही देणे घेणे असणार आहे का? तर नाही. तिथं चूक तर आपलीच असणार आहे की आपण का म्हणून त्या काट्यावर पाय दिला, का चुकून तो पाय कसा काय पडला. तो त्याचा गुणधर्म सोडणारा नसतो. आपण दक्षता घेऊनच ते पाऊल ठेवलं पाहिजे आणि टाकलं पाहिजे, खाली बघूनच की काटे आहेत का काय आहे. आपण आपल्या जीवनात कोणावरही विश्वास ठेवताना दक्षता ही आपण घेतलीच पाहिजे, तरच आपण आपला बचाव करू शकतो. अन्यथा त्यामधून विनाकारच आपल्या स्वतःला त्याचा मानसिक त्रास होत असतो. जीवनमंत्र हाच की माणसे ओळखता आली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पश्चाताप होणार नाही अथवा ते पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.